राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत ते आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण आहेत। सूरजजी, तुमचंही स्वागत आहे। याचिकाकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट आशुतोष राठोड आपल्या सोबत आहेत। राठोड साहेब, तुमचंही स्वागत आहे। आणि थोड्याच वेळात आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया येतील, आपण त्यांचे स्वागत करूया। पण मी चर्चेची सुरुवात करतोय ती म्हणजे राजराजापूरकरजी, तुमच्यापासून ज्यांनी कायदे बनवले तेच कायद्याला जुमानत नाहीयेत का? तेच कायद्याला पायदळी तुडवतायत का? 24 तासापेक्षा जास्त काळ झाला पण तरी सुद्धा खुर्ची सुटत नाहीये, याला काय म्हणायचं? आता असं आहे ना की आता मला वाटते की माझे सहकारी मित्र सूरज चव्हाण साहेब जे आता इथे आहेत आणि खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एखादा प्रवक्ता या ठिकाणी हवाच होता की ज्यांनी हे म्हटलं होतं की स्वच्छंद चरित्राचे नेते मंडळी आम्ही या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करणार आहे। हे स्वच्छंद आहे का? हेच साप आहे का? हेच चांगलं चरित्र आहे का? आणि या चरित्राची गाथा आता अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये अखंड राज्यभर गाणार आहेत का? लाज वाटते आम्हाला। 1 रुपयामध्ये भीक घेत नाही, भिकारी सुद्धा घेत नाही, त्या तुला विमा मिळतो असं शेतकऱ्यांच्या आयुष्यभर त्याचं चरित्र हीन करणाऱ्या अशा माणसाला आज या ठिकाणी आम्ही वाचवतोय। 5 स्टार सारख्या ट्रीटमेंट देणाऱ्या, हॉटेल सारख्या ट्रीटमेंट देणाऱ्या एका हॉस्पिटलमध्ये त्याला आम्ही ठेवतो आणि सांगतो की ते ऍडमिट आहे। कालपर्यंत ही व्यक्ती त्या ठिकाणी समाजामध्ये वावरत होती आणि आज अचानक अटक वॉरंट निघाल्यानंतर ही व्यक्ती त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते। आम्ही काय करतोय? या महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही काय दाखवणार आहोत याचं किमान आम्ही भान बाळगलं पाहिजे। विलाजी, माफ करा मला, पण क्षमा करा की याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या वेळेला आपण सगळे सुरक्षित होते, आर पाटील आवाजाने आम्ही म्हणतो आदराने, त्यांनी ज्या वेळेला एक सेंटेन्स घेतलं होतं, म्हणाले होते की बडे बडे देशों में छोटी छोटी घटनाएं होती रहती है, त्यावेळेला स्वतः नैतिकतेच्या आधारावरती उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता हो। आणि एवढंच कशाला, तर आता अलीकडच्या काळामध्ये महाविकास आघाडीमध्ये अनिल देशमुखजी यांच्यावरती जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांनी सडन हस्ते राजीनामा दिला आणि बाहेर पडले होते। पण आम्हाला किमान एवढंही वाटत नाही की आज या महाराष्ट्रामध्ये एक मंत्री याला अटक करण्याचं एका सत्र न्यायालयाने त्या ठिकाणी वॉरंट काढलेलं असताना देखील एक मंत्री लपवून बसतोय आणि त्याची पाठराखण करायला या राज्याचे एक उपमुख्यमंत्री आणि दुसरे मुख्यमंत्री ते चुका शब्द देखील काढत नाहीये। ठीक आहे, मला एवढं विचारणं करायचंय की हो माणिकराव कोकाटे हाजीर हो, माणिकराव कोकाटे हाजीर होणार आहेत की नाही हे विचारायला राज्याचे मुख्यमंत्री समोर येणार आहेत की नाही, एवढंच मला प्रामाणिकपणे विचारायचंय। कारण फक्त एवढं म्हणतो की ज्या बळीराजाने आयुष्यभर कष्ट करून या महाराष्ट्रामध्ये बळीराजाचं राज्य आणलं, त्या बळीराजाला कलंकित करणारा, अपमानित करणारा ही व्यक्ती आहे। आणि हे सगळं झाल्यानंतर आता एक मात्र सांगतो की आता सुसाट होऊन मोकारपणे जेलमध्ये जाऊन रम्मी खेळत बसावी आणि या राज्याच्या लोकांना, या देशाच्या जनतेला आणि या महाराष्ट्र जनतेला हे दाखवावं की खऱ्या अर्थाने एखाद्या शेतकरी समाजाची, एखाद्या कष्टकऱ्याची थट्टा केल्यावरती, त्याचं चरित्रहीन केल्यावरती नीतीकडनं काय मिळतं, दैवाकडनं काय मिळतं, गरिबांची घरं लाटल्यावर काय होतं आणि कायद्याचं राज्य एवढं जरी कळलं तरी पुरेसं आहे।